अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने प्रचारात मोठी आघाडी घेण्यात येत आहे। याच अंतर्गत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक पदाचे उमेदवार स्वप्नील मंजूळ तसेच निलोफर फिरोज पठाण यांच्या प्रचारार्थ शहरातील मावळा चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। या कॉर्नर सभेला युवा नेते विवेक कोल्हे, संतोष गंगवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जितेंद्र रणशूर, अण्णा येवले, चव्हाण बाबा, शफीक सय्यद, दिलीप मंजूळ, अकबर शेख, फिरोज पठाण, विकी मंजूळ, शफीक सय्यद, सलीम पठाण, अल्ताफ पठाण यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख वक्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रभाग 13 मधील उमेदवार स्वप्नील मंजूळ आणि निलोफर पठाण यांनीही आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याचे आणि विकासाचे आश्वासन दिले। त्यावेळेस परागजी संधान यांना उमेदवारी थोड्या मताने जरी पडले तरी ते फिरायला लागले। काकांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला की मी 20 वर्ष परत नगरपालिकेत वळून सुद्धा पाहिलं नाही, 24 वर्ष नगरपालिकेत पाहिलं नाही। मला तुम्हाला प्रश्न आहे की गेल्या 24 वर्षामध्ये किती वेळेस काका तुमच्याकडे आले सांगा कोणीतरी? कोण ओळखतो म्हणतात? आले का कोणी काका तुमच्याकडे आले का? एकदाही काका या ठिकाणी आले नाही। मला सांगा संधान साहेब, गेल्या 9 वर्षामध्ये पूर असो, कुठं दुःख असो, सुखात असो, वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याकडे सातत्याने त्या ठिकाणी आपल्या सुखादुःखात उपस्थित राहिलेले आहे। आपले उमेदवार दुसऱ्या प्रभाग क्रमांक 14 मधले माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। आपण जर बघितलं तर गेल्या 9 वर्षामध्ये पूर असेल, मावला चौफुळीवरची आपली त्या ठिकाणी इफ्तार पार्टी असेल किंवा दत्त मंदिराचा कुठला कार्यक्रम असेल, या सगळ्या कार्यक्रमांना त्या ठिकाणी परागजी संधान असतील, मी असतील, कुटुंबातील कोणी कायमच त्या ठिकाणी उपस्थित आपले राहिलेले आहे। आणि म्हणून आपल्याला निवड करताना अनेक गोष्टीची या निमित्ताने निवड करायची आहे। सर्वप्रथम आपल्या वॉर्डातले दोन्ही उमेदवार निवडायचे आहे। या ठिकाणी स्वप्नीलला आपण उमेदवारी दिलेली आहे। त्यांनी सांगितलं मी चांगला मुलगा आहे, त्याच्यामुळे चांगल्या मुलाला तुम्ही साथ देणार आहे का नाही? त्याच्यामुळे स्वप्नील देखील दत्त नगर मित्र मंडळ असेल, विकी असेल किंवा त्यांचा सगळा ग्रुप असेल, स्वप्नीलला दिली म्हणजे कोणा एका व्यक्तीला दिलेली नाहीये, त्या सगळ्या ग्रुपला आपण ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। कारण की हे सगळे सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन, कोरोनामध्ये जेवण असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असतील, नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता पुढाकार घेत असतात। दुसरे उमेदवार आपले निलोफर भाभी फिरोज पठाण आहे। फिरोज भाईंना मी खरं तर सुरुवातीच्या काळापासून ओळखतो। या ठिकाणी मी पूर्वी यायचो, सदका पेटी ना आहे का? आहे ती अशी संकल्पना, खरं तर अतिशय चांगली संकल्पना। कोणी गोरगरिबाला अडचण आली, अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी कोणाची इच्छापूर्ती झाली तर त्या ठिकाणी पैशारूपी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो। आणि त्या ठिकाणी अरे अल्ताफ भाई, आपला माणूसच विसरून गेलो मी, अल्ताफ भाई सूत्रसंचालन करत होते। ते आता कधी कधी आपला घरातला माणूस आपण विसरून जातो। अल्ताफ भाईचं मी स्वागत करतो। परंतु अतिशय चांगली संकल्पना, मी जेव्हा सुरुवातीला या ठिकाणी राजाभाऊ आलो त्यावेळेस सदका पेटी म्हणजे आपल्या कुठे इच्छापूर्ती झाली तर आपल्या स्वइच्छेने त्याच्यामध्ये पैसे टाकायचे। तिकडे इथेच पाहिलं कुठे आहे म्हटलं, पुढे ना इकडे सूत्रसंचालन हा करू राहिला। 2012ला जवळपास 12 वर्ष होऊन गेलेले आहे। फिरोज भाईंनी विपिन दादांच्या हस्ते इथं पहिल्यांदा बोर मारलं आणि तेव्हापासनं ती बोर चालू आहे ना, तेव्हापासनं ती बोर आतापर्यंत चालू आहे। म्हणजे सत्तेत असो किंवा नसो,
जरी कोपरगावकरांनी किंवा वॉर्डातील काही लोकांनी अल्पशा मतांनी नाकारलं असलं तरी त्या ठिकाणी आपली बांधिलकी समाजाची आहे. इतर उमेदवारांसारखं नाही की मी पडलो आणि मग 24 वर्ष इकडं डुंकून सुद्धा पाहिलं नाही आलो नाही. आदरणीय दादा आले, अनेकदा आपण आमदारकीला अपयश आलं, परंतु आज सगळ्यात सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतो. फिरोजभाई अनेकदा मला फोन येत असतो, कधी बघा स्वतःचं काम आजपर्यंत कधीच घेऊन आले नाही. भैया हे पेशंट शिर्डी संस्थानला ऍडमिट करायचंय, या पेशंटला ॲम्ब्युलन्स लागतीये, या पेशंटला वैद्यकीय आर्थिक मदत करावी लागल, भैया इकडच्या डॉक्टरांशी बोलावं लागल, भैया पोलीस स्टेशन मध्ये इथं अडचण देत आहे, गरीबाचं लेकरू आहे. म्हणजे कायमच सर्वसामान्यांचं काम फिरोजभाई त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे. खरं तर करोना काळामध्ये अनेक जण घरात बसलेले होते, त्यावेळेस देखील फिरोजभाईंनी या ठिकाणी मला चांगलं आठवतं, गाड्याच्या गाड्या भरून फळं वाटप आणि वेगवेगळ्या अन्नधान्य किराणा वाटप केलेलं आहे. आणि म्हणून आपण एकदा खरंच त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना या ठिकाणी टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. समाज व्यवस्था म्हणून आपण कोणाला निवडून देतो? जे सत्तेत असो नसो, पुढचं आरक्षण काय निघेल, उभं राहायचं नाही राहायचं याचा विचारांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या व्यस्त जीवनामधून जे काय पै जमा करतो ते कुठेतरी समाजाला दिली पाहिजे, या भावनेतून खरं तर या ठिकाणी ते काम करत असतात. त्याचप्रमाणे आपलं वरचं शीट संधान पराग शिवाजी हे देखील उभे आहे. 9 वर्षामध्ये सातत्याने प्रत्येकाच्या सुखात दुःखात, घरभरणी असेल, लग्न कार्य असेल, अंत्यविधी असेल, अडीअडचणी असेल, वैद्यकीय मदत असेल, ॲम्ब्युलन्स असेल, त्यांचाही सातत्याने फोन त्या ठिकाणी येत असतो. तुम्हाला सांगायला आनंद होतो मला की आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आतापर्यंत जवळपास 3.5-4 कोटी रुपयाची मदत या कोपरगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय मदत म्हणून आपण आतापर्यंत दिलेली आहे. आणि संजीवनीचा एक स्वतंत्र कक्ष आहे वैद्यकीय विभाग, मी देखील 25,000 रुपये त्या ठिकाणी इफ्कोच्या माध्यमातून देत असतो. त्याला काही अटी असतात, परंतु जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांना आपण त्या ठिकाणी वैद्यकीय मदत देत असतो. या सगळ्या बाबी 3 ॲम्ब्युलन्स आपल्या फिरतीवर असतात, जवळपास 2.5 लाख किलोमीटरच्या वर त्या ठिकाणी आपला त्या ॲम्ब्युलन्सचा प्रवास झालेला आहे. आणि म्हणून सातत्याने स्वर्गीय कोल्हे साहेबांचा आपण डोळ्यासमोर विचार ठेवून काम करत आलेलो आहे. आपण बघितलं की अनेक लोक वरच्या पातळीवर भाषण देऊन निघून जातात आणि खाली तुम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घातले तर काही घातले तरी त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता. परंतु स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, त्यांनी या शहराची शांतता कधीच त्या ठिकाणी भंग होऊ दिली नाही. वेळोवेळी आपल्याकडं कधी जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. आरपीआयचे या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहे, रिपब्लिकन पक्षाची चळवळ असेल, त्या ठिकाणी अगदी गौतम बुद्धाची पहिली पंचधातूची मूर्ती या नगर जिल्ह्यामध्ये जर कोणी बसवली असेल तर ती स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी बसवलेली आहे. एवढंच नव्हे तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आता रशियामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. म्हणून पूर्ण जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला जर पुतळा कुठं बांधला गेला असेल तर 40 वर्षापूर्वी आपल्या कोपरगाव नगरीमध्ये अर्धाकृती पुतळा त्यांच्या मावशीकडून त्या ठिकाणून त्यांचं चित्रफित फोटो आणून त्या पद्धतीने तो पुतळा बनवला. पहिला झाला नाही, मग त्या काळी 75,000 ते 1 लाख रुपयाची मदत करून पहिला पूर्ण आकृती पुतळा अर्धाकृती पुतळा अण्णाभाऊ साठेंचा बनवला गेला. त्या छापा घेऊन मग संबंध महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचे पुतळा त्या ठिकाणी उभे केले गेले. संजय नगर असेल, काकडी असेल, वेगवेगळ्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्धाकृती पुतळे असतील किंवा आपल्या मुस्लिम बांधवांचे वेगवेगळे सण उत्सव असतील, जवळपास आपण दरवर्षी या ठिकाणी फिरोजभाईंच्या इफ्तार पार्टीसाठी आपण येत असतो. रमजान ईद निमित्ताने कैक वर्ष 40-50 वर्षांपासून ही स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कालखंडापासून चालू असलेली ही परंपरा आहे. प्रत्येक समाजाचे धार्मिक सण असतील, त्यामध्ये प्रत्येक मस्जिदीमध्ये पत्नीसाठी मी तिथं 4 तास त्या ठिकाणी फिरोजभाई तुम्ही सगळेच होते, आम्ही भांडलो त्यावेळेसचे खरं तर भ्रष्टच
नगरपालिकेचे सीओ होते, त्याच्यामुळं त्यांच्या नाड्या आमच्या सारख्यांना माहीत असता. आम्ही सांगितलं की हे करा, नाही तर आम्ही काही इथून हटत नाही. त्याच्यामुळं त्यावेळेस त्यांनी कुठून केले त्यांचं त्यांना माहिती. परंतु 7-7.5 लाख रुपयाची मदत आपण त्या आपल्या भगिनी जी विधवा झाली होती तिला मिळून दिलं. एवढंच नव्हे तर तिला त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तिला नोकरी देखील त्या ठिकाणी आपण लावून दिली. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करत असतो. मगाशी आमच्या अकबरबाईंनी खरं तर 4-5 सूचना या ठिकाणी मांडल्या की माऊली मंगल कार्यालय आपल्या इथं बऱ्याच वर्षांचं त्याचं कामकाज पडलेलं आहे आणि माऊली मंगल कार्यालयाचं खरं तर निर्माण स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच काळात त्या ठिकाणी झालं. अनेकदा दादांनी त्याला रंगरंगटी असेल किंवा भांडे असतील हे 95 साली बांधलं होतं. राजाभाऊ इथं आहे, साहेब आमदार होते, दिलीपभाऊ धारुणकर माझ्या मते त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांनी ती मागणी केली की आपण त्या ठिकाणी माऊली मंगल करण्याचं नूतनीकरण करावं. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आपल्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्या. आम्ही पहिल्या याने ते काम पूर्णत्वास नेऊ एवढा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे अकबरबाईंनी कलश आणि कृष्ण आपल्याला परवडणार नाही. सर्वसामान्यांचे लग्न असतील, अडचणी असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करता येतं आपल्याला. त्याचप्रमाणे सुरक्षेचा महत्वाचा विषय अकबरबाईंनी उचलला. आपण बघतोय की गेल्या 4-5 वर्षांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतोय. अनेक ठिकाणी त्या दोन समाजाला भडकवून देण्यात येतं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यात येते. परंतु राज्यकर्ते म्हणून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय बिपिनदादा असतील किंवा आमदारताई असतील, आपण बघितलेलं आहे की नेहमीच समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचं काम केलेलं आहे. शांतता कमिटीमध्ये अनेक आता हो घातलेले उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून उभे आहे. ते त्यावेळेस उकसवणारे भाषण करत होते, परंतु ताईंनी माईक हातात घेतला आणि सांगितलं की ही शांतता कमिटी आहे का भडकाव कमिटीचा बैठक आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी समाजाचे चुकीच्या पद्धतीला कान टोचून योग्य दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी कोल्हे परिवाराने केलेलं आहे. अनेकदा आपण बघतो, मी अनेकदा म्हणतो की वेगवेगळे निकाल लागतात, वेगवेगळं विश्लेषण होतं, परंतु 2019ला जरी आम्ही अल्पशा मताने आमदारताई त्या ठिकाणी पडल्या असतील तरी त्यानंतर आपण आरिफभाई कुरेशी यांना 2020 किंवा 21 साली 40 वर्षात कोणीच त्या ठिकाणी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं. अनेक विरोध असताना देखील आपण स्वर्गीय करीमभाई कुरेशी यांचे चिरंजीव आरिफभाई कुरेशी यांना त्या ठिकाणी उपनगर अध्यक्ष केलं आणि एक समाजाला न्याय देण्याचं काम आपण त्या निमित्ताने केलं. त्यामुळं आपले उर्दू शाळेचे जागेचा प्रश्न असेल, कब्रिस्तानचा प्रश्न असेल, हा देखील त्याच नगरपालिकेच्या ठरावा माध्यमातून आपण तो मार्गक्रम केलेला आहे. याचबरोबर असे अनेक प्रश्न खरं तर वेळोवेळी मार्गी लावलेले आहे. जन्म दाखलेंद्रात काय आहे, मुख्यमंत्री कोणाचा आहे, पालकमंत्री कोणाचे, मग नगराध्यक्ष कोणाच झाला पाहिजे, स्थानिक उमेदवार कोण पाहिजे. मग सगळ्या कमाळाचं झालं म्हणजे गल्ली ते दिल्ली आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही एवढंच आश्वासित करायला मी खरं तर या ठिकाणी आलेलो आहे. घड्याळाला आपण आमदारकीच्या वेळेस संधी दिलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काय निधी आणायचा प्रयत्न करतील ते करतील, पण कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कमळ निवडून द्या, मी निधीची कमतरता पडू देणार नाही. आणि कोपरगावकर मला माहिती हुशार आहे, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही कामाला लावायचं असतं तिथे समतोल साधतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडूनही निधी आणायचा असतील तर तुम्हाला खाली 2 कमळ आणि वरती 1 कमळ आणि उपमुख्यमंत्र्याला ऑलरेडी तुम्ही 1 वर्षभरापूर्वी मतदान करून त्यांनाही कामाला त्या ठिकाणी लावलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, दोन्ही होतकरू आहे. विशेषतः तो चांगला मुलगा कुठे गेला, चांगला मुलगा आहे तो जरी म्हटला असता फिरोज भाऊ कामाचा माणूस आहे, आपला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे आणि दोघंही निवडून आले तर मी ग्वाही देतो की एकही दंगल या ठिकाणी होणार नाही, याची जबाबदारी माझी राहील.
अनेक आपल्या धर्मग्रंथाची विटंबना झाली. मी स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो. तुम्ही निश्चिंत राहा. या ठिकाणी कोल्हे साहेबांपासून आम्ही आपल्या मागे सक्षमपणे उभे आहोत. आपण त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मागे मतदान रूपी भरघोस मतांनी 2 तारखेला मतदान करा. पुढचे 5 वर्ष काम करायची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे. पण त्याचबरोबर परागजी संधान यांच्या खांद्याला खांदा लावून मी देखील त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याकरता अहोरात्र या ठिकाणी उपस्थित राहील. किती काही झालं तरी एक जाता जाता एक कथा सांगू इच्छितो की जंगलाला त्या ठिकाणी आग लागलेली होती. सगळे प्राणी पक्षी त्या ठिकाणून पळायला लागले. मात्र चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचं काम करत होती. त्यात एक पळून जाणारा प्राणी तिला म्हटला की अगं चिवताई, तुझ्या या चोचेतून पाणी उचलून एवढा मोठा आग विझवू शकणार नाही, तू का बरं हे करती आहे. परंतु त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते अतिशय सुंदर उत्तर दिलं की ज्या ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस मी आग विझवणाऱ्यांमध्ये होतील अशी माझी नोंद घेतली जाईल, ना की आग लावणाऱ्यांमध्ये होती. म्हणून हा कोल्हे परिवार कायमच आग विझवणाऱ्यांमध्ये राहिलेला आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा शाश्वती देतो की कुठल्याही पद्धतीचा जातीय तेढ या शहरामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि भविष्यातही याची शाश्वती आपल्याला देतो. सर्वांगीण विकासासाठी आपण कोपरगाव नगरपालिका 2025ला या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉर्नर सभेचे अध्यक्ष आमचे तात्या, संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन विवेक भैया कोल्हे, आज या ठिकाणी आपण कोपरगाव नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. सामोरे जात असताना आपण जे उमेदवार निवडून देणार आहे किंवा अध्यक्ष परागजी संधान साहेब यांची तुलना दुसरे उमेदवाराशी करून बघा. ते उमेदवार कधी इकडे आपल्याकडे आले नाही किंवा गोरगरीब जनतेचे काय हाल आहे किंवा काय समस्या असन, पूर असन किंवा महामारी असन, कोरोना असन, अशा काळात ते कधी आपल्या एसीतून बाहेर आलेच नाही, एसी गाडीतून कधी बाहेर आले नाही. आपण काय बी वस्तू खरेदी करत असताना आपण ते 4 वेळेस दुकानात चेक करतो व त्याची प्राइस अजून 2 दुकानात पाहतो. आपण हे कोपरगाव नगरपालिका अध्यक्षपद किंवा उमेदवार हे आपण कोपरगाव त्यांच्या हातात देणार आहे. त्यांच्याकडून तुलना करून बघा की याचं भवितव्य कोण बदलणार आहे. यांचं भवितव्य फक्त परागजी संधान साहेब, विवेक भैया कोल्हे हेच कोपरगाव कायापालट करणार आहे. म्हणून या 2 तारखेला कोपरगावचं भविष्य 2 तारखेला आहे आणि आपल्या अमूल्य मतानी किंवा आपल्या जेव्हा मतदान करण्यासाठी तुम्ही जात असताना थोडं विचारपूर्वक विचार करा. कारण की विचार हे करा का आपण यांच्या भूळ ताप्याला बळी न पडता, यांच्या आमिषाला बळी न पडता, यांच्या म्हणण्यावर बळी न पडता आपल्या संकटकाळी कोण उभं राहतो. विवेक भैया संधान साहेब, मी जो पण समजा कोरोना काळामध्ये केलं, कोरोना काळामध्ये मी नाही मावळा ग्रुपांनी केलेले सगळ्या मावळा ग्रुप मुलांना मी त्यांचे आभार मानतो. कारण की मी एकटा कोणी नाही. ज्यावेळेस ज्यांना कोरोना काळ आला त्यावेळेस भैयानी संधान साहेबांनी कॉल करून सांगितलं आपले जे हक्काचे माणसं आहे आपल्या भागातले इंदिरानगर, गांधीनगर, दत्तानगर, 105 या माणसांकडे जाऊन बघा. तुमचं असं नाही का तुम्ही नगरसेवकच पाहिजे किंवा काय पाहिजे, तुम्ही आपल्या हक्काचे माणसं आहे, आपल्या जिव्हाळीचा प्रश्न आहे, आपल्या जीवाभावाचे माणसं आहे, त्यांच्यावर लक्ष द्या. त्यांच्या अडीअडचणाला, त्यांच्या संकटाला धावून जा. काय पण त्या आमच्या समस्या असन आम्ही संधान साहेबांना, भैयांना यांच्या माध्यमातून तुमचे जे बी अडीअडचण असेल ते सोडवतात. म्हणून आता माझी मंडळी इलेक्शनला उभे आहे. निलोफर पठाण अ मध्ये आहे, स्वप्नील मंजुळ आणि ब मध्ये आहे निलोफर पठाण. तर संधान साहेब नगराध्यक्ष पदाला उभे आहे. तरी आपल्याकडून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे
का येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद.